अर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बघा, मी माझ्या ह्या चॅनलमध्ये सांगणार आहे की मार्गशीर्ष महिन्यातील आपला जो तिसरा गुरुवार आहे, ह्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी मातेवर कुंकवाने अभिषेक करायचा आहे, कुंकू आचमन करायचं आहे। आणि त्यासाठी अतिशय प्रभावशाली मंत्र, जो मंत्र आपण जर आपल्या घरामध्ये नित्यनेमाने पठण केला तर त्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते, त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। म्हणून ह्या महालक्ष्मी मातेला म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार केले जातात ते लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात। आणि मी आज जी सेवा तुम्हाला सांगणार आहे, जी आपल्याला तिसऱ्या गुरुवारी करायची आहे, ही सेवाने आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले अनुभव प्राप्त होतील, म्हणजे अनुभव येतील तुम्हाला। तुमचं प्रसन्न वाटेल, तुमचं घर एवढं लखलख वाटेल ही सेवा केल्याने। तर अनुभव नक्कीच घेऊन बघायचा आहे। बघा, मार्गशीर्ष महिन्यातील ह्या वर्षी फक्त 4च गुरुवार आलेले आहे। ज्या पद्धतीने आपण 2 गुरुवारांची पूजा मांडणी केली, उपासना केली, पूजा केली, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या तिसऱ्या गुरुवारी सुद्धा तशाच पद्धतीने मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे, कहाणी वाचायची आहे आणि नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहे। बघा, हा जो तिसरा गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला आलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये। तर ह्या तिसऱ्या गुरुवारी, तिसरा आणि चौथा, जर तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी सुद्धा ही सेवा करू शकतात। बघा, आपल्या घरामध्ये भरपूर पैसा यावा याच्यासाठी आपण आराधना करत नाही, तर कशासाठी करतो? माझं सौभाग्य अखंड राहावा, माझे परिवार सुखी राहावा, माझे मुलं बाळ सुखी राहावे, त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं, घरातली इडापिडा जावी, याच्यासाठी आपण लक्ष्मी मातेला विनंती करत असतो। आणि ही जर सेवा प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये केली तर निश्चितचपणे तिला चांगला अनुभव येतो, जे पैसा असतो तो स्थिर होतो, पैशामध्ये वाढ होते आणि घरामध्ये सुख समृद्धी वाढते। तर अशा पद्धतीने आपल्याला आराधना करायची असते। बघा, आता गुरुवार म्हटला तर भरपूर स्त्रिया काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी खातात, तिखट खातात, पण ह्या गुरुवारला तिखट चालत नाही, म्हणजे या गुरुवारला साबुदाण्याची खिचडी बिलकुल चालतच नाही। या गुरुवारला फक्त फलाहार करायचा असतो, म्हणजे फळं, दूध, ज्यूस वगैरे किंवा चहा आपण पिऊ शकतो। पण ह्या गुरुवार म्हणजे हे जे गुरुवार असतात मार्गशीर्ष महिन्यातले, ह्या गुरुवारला खिचडी खातच नाही, पण ज्यांना शक्य नाही ते खातात। आणि बघा, असं एवढी सक्ती नाही की तुम्ही गुरुवार धरायलाच पाहिजे, उपवास करायलाच पाहिजे। भलेही तुम्ही उपवास नाही पण केला आणि ही जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सेवा पण तुम्ही केली गुरुवारच्या दिवशी देवाजवळ बसून, तरी सुद्धा तुमची सेवा लक्ष्मी मातेपर्यंत निश्चितच पोहोचणार। तर आता मी तुम्हाला सेवा सांगणार आहे। बघा, तिसरा गुरुवार आहे तर आपल्या तिसऱ्या गुरुवारी लोंगाचा सुद्धा उपाय करायचा आहे, लोंग आणि कापूरचा, आणि कुंकुम आचमन करायचं आहे। कुंकुम आचमन कसं करावं, कुंकुम अभिषेक कसा करावा, आता मी तुम्हाला इन डिटेल माहिती संपूर्ण सांगणार आहे। तर आता काय करावं, ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी अगोदर तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये गुरुवार जो असतो तो आपल्या गुरूंचा असतो। गुरुवार असतो तो बृहस्पतिवार म्हणजे विष्णू भगवानांचा असतो, लक्ष्मी मातेचा असतो। आता मार्गशीर्ष महिना म्हटला तर मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र असा महिना आहे, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेणारा। तर ह्या महिन्यामध्ये लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी, ती स्थिर राहावी, याच्यासाठी प्रत्येक महिलेने गुरुवारच्या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे। पिवळ्या कलरचे कपडे हे देवीला अत्यंत प्रिय आहेत। आणि पिवळ्या कलरचं आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्याला सुद्धा पिवळा कलर म्हणजे हळदीने लेपन करायचं। त्या दिवशी हळदीने लेपन करायचं, पिवळ्या कलरचे कपडे घालायचे, नंतर विष्णू भगवानांची आराधना करायची। बघा, ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची आराधना केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता निश्चितचपणे येते। आणि आता मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे कुंकुम आचमनची, तुम्ही ही सेवा सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल, पण ही सेवा चुकवायची नाही। ही सेवा आपल्याला परिवारासाठी, आपल्या मुलं बाळांसाठी आणि आपल्या घरासाठी करायची आहे। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी लक्ष्मी मातेची सेवा, विष्णू भगवानांची सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे। नामस्मरण करायचं, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं, विष्णू भगवानांचं नामस्मरण करायचं, जे तुम्हाला आवडत असेल त्याचं नामस्मरण करायचं। अनंत पुण्याची आपल्याला प्राप्ती होत असते। हा महिना खूप पवित्र आहे। तर बघा, आता या महिन्यामध्ये काय करायचं, ज्यावेळेस तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारी आपल्याला कुंकवाने अभिषेक करायचा असतो। आता देवी मातेला कोणी दुधाने करू शकतात। बघा, देवी मातेवर तुम्ही जे दूध असतं दुधाने सुद्धा अभिषेक करू शकतात। दुधाने, पंचामृतने, दहीने, मधाने किंवा
तुम्ही मधाने, गुलाबजलने आणि नंतर ना तुम्ही शुद्ध पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतात. आणि नंतर ना काय करायचं सांगते. अभिषेक करताना आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे. बघा, तुम्हाला जर स्त्री सूक्त म्हणता येत असेल तर अतिशय उत्तम आहे. नाही तर तुम्ही श्रीम हा देवी मातेचा बीज मंत्र आहे. श्रीम हा देवी मातेचा बीज मंत्र आहे. तर तुम्ही काय करायचं, अभिषेक करताना श्रीम 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 म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा श्री हिम श्रीम कमळे कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हिम श्रीम महालक्ष्मी नमः हा लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. जी स्त्री आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा हा मंत्र पठण करते रोज नित्यनियमाने, तिच्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता राहत नाही. त्यामुळे काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, हे अभिषेक ज्यावेळेस आपण करतो, आता तुम्ही संध्याकाळी करत असणार, तुमच्या घरामध्ये मूर्ती असणार, देवीची मूर्ती असणार किंवा फोटो असणार. आता फोटो असणार तर त्याच्यावर अभिषेक करता येणार नाही. मग काय करायचं, एक फूल घ्यायचं, पाण्यामध्ये डुबवायचं आणि थोडं थोडं देवीवर टाकत जायचं, म्हणजे अभिषेक होतो. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर एक छोटीशी डिश घ्यायची, त्याच्यामध्ये ठेवायची, कुंकवाचं पाणी करायचं, एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये कुंकू टाकायचा, अगोदर हळद टाकायची आणि हळदीने देवीवर अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्हाला श्रीहिम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीहिम श्री महालक्ष्मी नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा श्रीम श्रीम असे मी जे तुम्हाला मंत्र सांगितले त्याच पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जो तुम्हाला येत असेल साध्या सीध्यापणाने तो तुम्ही करायचा आहे. असं नाही की त्याने जे केलं म्हणून मी करायला पाहिजे. जे तुम्हाला देवीची साधना येत असेल, उपासना येत असेल, देवीचा कुठला पण मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राने ह्या पाण्याने अभिषेक करायचा. बघा, कुंकुवाच्या पाण्याने आणि जे हळदीचं पाणी असतं त्याच्याने जर आपण दक्षिणावती शंखाने देवी मातेवर अभिषेक केला तर त्या घरामध्ये अनुभव येतो आणि संध्याकाळपर्यंत आनंदाची बातमी तर येतेच, पण पैसा सुद्धा येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकतात. ज्या दिवशी आपण देवीवर कुंकवाने किंवा हळदीच्या पाण्याने अभिषेक करतो त्या दिवसात आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कुठल्या ना कुठल्या मार्गाने येतेच. हे निश्चित आहे, हे सत्य आहे. आणि तुम्ही त्या तशा पद्धतीने कुंकू पाण्यामध्ये मिक्स करायचा, दक्षिणावती शंख असेल तर त्याच्यामध्ये टाकायचा, नसेल तर धार लावायची आणि अशा पद्धतीने देवीवर अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर देवी मातेला स्वच्छ पुसायचं, अत्तर वगैरे असेल अत्तर लावायचं, हळदी कुंकू लावायचं आणि ज्या जागेवर आपण मांडणी केलेली आहे त्या जागेवर एका साईडला ठेवून देवी मातेला विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे, माझं सौभाग्य अखंड राहू दे, असं आपल्याला देवी मातेला विनंती करायची आहे. विष्णू भगवानांची सेवा करायची आहे. बघा, व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणू शकता, कनकधारा स्तोत्र म्हणू शकतात किंवा लक्ष्मी मातेचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणू शकता, 99 मंत्र म्हणू शकतात. नंतर स्वामी समर्थ महाराजांची माळ करू शकतात. जे तुम्हाला येत असेल त्या सेवा आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे, ज्या दिवशी आपण मांडणी करतो त्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला सांगते, बघा, ह्या दिवशी कापूरचा एक उपाय करायचा आहे. लवंग आणि कापूर, जे लवंग आणि कापूर असतात, बघा आता वैज्ञानिक प्रमाणे सांगते, जर आपल्या घरामध्ये जर कापूर आणि लवंग झालं तर सूक्ष्म जे जंत असतात ते मरतात, नाश पावतात, नकारात्मक शक्ती आपल्या घरातून बाहेर जाते. म्हणजे जे आपल्याला दिसत नाही ते जंत मरतात, घर शुद्ध होतं, हवा पवित्र होते. त्यामुळे हा उपाय करायचा असतो. आणि धार्मिक पद्धतीने केला तर लवंगाचा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि आपलं घर हे पवित्र होतं. म्हणजे संपूर्ण जी नजरबाधा दोष आहे ते संपूर्ण निघून जातात. त्यामुळे काय करायचं, हा जो उपाय आहे तुम्ही मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी या 3 दिवस कधी पण करू शकतात, वर्षभर करू शकतात, काहीच हरकत नाही. पण आता मार्गशीर्ष महिना आहे तर मग आता गुरुवार आहे, तर मग गुरुवारच्या दिवशी तुम्ही काय करायचं, संध्याकाळी ज्यावेळेस आपण पाठ वगैरे मांडलेला असतो, संपूर्ण अभिषेक वगैरे झालेला असतो, तर त्यावेळेस काय करायचं, दिवाबत्ती आपण लावतो. तर पहिला दिवा आपल्याला तुळशी मातेला लावायचा आहे. बघा, तुळशी मातेला कधी पण तुपाचाच दिवा लावायचा आणि तुळशी मातेला दिवा लावताना लांब वात लावायची नाही, त्याला फुलवात लावली जाते. फुलवात ही शिवमहापुराण सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. तर फुलवातीचा दिवा, तुपाचाच दिवा आपल्याला तुळशी मातेला लावायचा आहे. दुसरा दिवा आपल्याला बाहेर लावायचा आहे, जो लांब वातीचा असतो. तो आपल्या पितरांसाठी सुद्धा असतो आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी सुद्धा असतो. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी ह्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे 2 दिवे नक्कीच लावायचे आहे. एक आपल्या उंबऱ्याच्या बाहेर आणि एक तुळशी मातेजवळ. तुळशी मातेजवळ तुपाचा लावायचा
आणि बाहेर तुम्ही कुठल्या पण तेलाचा लावू शकतात. सरसोचं तेल आहे किंवा तुमच्या घरामध्ये गोड तेल आहे किंवा कोणतं पण तेल असेल त्या तेलाने तुम्ही नक्कीच दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. अशा पद्धतीने दिवा लावायचा आणि संध्याकाळच्या टायमाला, आता संध्याकाळ म्हटली तर 7-7:30 हा लक्ष्मी मातेचा येण्याचा टाईम आहे. त्यावेळेस काय करायचं, 2 लवंगा घ्यायचा आणि एक कापूरचा तुकडा घ्यायचा आणि देवीजवळ बसून तुम्ही मंत्रपठण करू शकतात किंवा श्रीम 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 जोपर्यंत ते पेटतात तोपर्यंत आपल्याला मंत्रपठण करायचं आहे. नंतर ना त्याचा धुवार होतो बघा, तो धुवार संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. याच्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाते. कोणी नजर लागलेली असेल, दृष्ट असेल ती संपूर्ण निघते. त्यामुळे संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि मग नंतर देवीजवळ ठेवायचा. जोपर्यंत तो पेटत आहे तोपर्यंत तिथंच बसून नामस्मरण करायचं. एवढं तुम्ही ही सेवा करून बघा, अनुभव घेऊन बघा आणि त्या दिवशी आपल्याला ही जी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे ही अत्यंत प्रभावशाली आणि खूप गुणकारी आहे. लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशी ही सेवा आहे. करून बघा. कुंकुम आचमन करा. कुंकू घ्यायचं, लक्ष्मी मातेला पायापासून तर डोक्यापर्यंत टाकायचं आहे. टाकताना 5 गोट्यांचा वापर करायचा आहे आणि श्रीम 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 किंवा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा तुम्ही मंत्र म्हणून 108 वेळेस, 51 वेळेस, 21 वेळेस, 11 वेळेस असा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. तुम्हाला माझे हे शिवशक्ती प्रार्थना चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.